नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तीळ व गुळापासून पौष्टिक असा लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे व त्याच्यात मी अगोदर 3 टेबलस्पून सफेद तीळ घेतलेले आहे आणि थोडे काजू बदाम घेतलेले आहेत, जे आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत व त्यांची थंड झाल्यावर पावडर करून घ्यायची आहे. एकदम बारीक पावडर करायची नाही आहे. आणि आता त्याच कढईत मी अर्धी वाटी घेतलेलं आहे तूप. असं मी पावणा वाटी तूप घेतलेलं आहे, पण त्याच्यातलं मी आता अर्धी वाटी अगोदर घातलेलं आहे व त्याच्यातच आपण 1 वाटी घालायचं आहे गव्हाचं पीठ. ह्या वाटीच्या मापाने मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. मी नॉर्मलवालं पीठ घेतलेलं आहे, जे आपण पोळीला वापरतो घरी, ते जाड पीठ वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे. आणि त्याच वाटीच्या मापाने मी घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन. आता हे सर्व आपल्याला स्लो गॅसवर एक 5 ते 10 मिनटं चांगलं तुपात भाजून घ्यायचं आहे, चांगला रंग बदलेपर्यंत. म्हणजे थोडासा रंग बदललेला आहे बघा. मला बरोबर 8 मिनटं लागलेली आहेत भाजून घ्यायला पीठ. ह्याच्यात मी 2 टेबलस्पून तूप जे आपण बाजूला ठेवलेलं त्याच्यातलं अजून घातलेलं आहे. आता हे हिवाळ्यासाठी म्हणून का मी असं बोलले माहिती आहे का? गूळ आणि तीळ गरम असतं. आता हे आपण गरमीमध्ये तर गूळ आणि तीळ जास्त खाणार नाही आणि हिवाळ्यात तर ते जास्त उपयोगी होतं, म्हणून मी हिवाळ्यासाठी खास लाडू बोलले. आता हे चांगलं झालेलं आहे भाजून आपलं. ह्याच्यात आपण जी ड्रायफ्रूट आणि तिळाची पावडर करून घेतलेली, थोडीशी अशी क्रश करून ते घातलेलं आहे. एकदम पावडर नाही करायची, थोडेसे जरा असे अख्खे असतील ना, तर खाताना तोंडात येतात तर चांगली टेस्ट येते आपल्याला त्याची. आता हे चांगलं भाजून झालेलं आहे. गॅस मी एकदम स्लो ठेवलेला आहे. आता ह्याच्यात मी घेतलेलं आहे दूध. तर दूध आपल्याला घालायचं आहे ह्याच्यात पाव कप. त्याच्याने कसं माहिती आहे, असं दाणे दाणे येतात मिठाईला, चांगले लाडूला दाणेदार लाडू होतील आपले. आता आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड झालं का ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे गूळ. आता गूळ पण घेतलेलं आहे मी पावणा कप. म्हणजे 1.5 वाटी पीठ आपलं टोटल झालं ना, गहू आणि बेसन. मग त्याच्या अर्धं घेतलेलं आहे, म्हणजे पावणा कप मी गूळ घेतलेला आहे. आता गॅस बंद आहे, पण पीठ गरम आहे, त्या उष्णतेमध्ये गूळ चांगला मिक्स होऊन जाईल. आणि बाकीचे जर थोडेफार असे खडे राहिले गुळाचे, तर ते आपण हाताने फोडून घ्यायचं. आता आपण हे 5 मिनटं थंड करून घेऊया. थंड झालेलं आहे, म्हणजे एकदम थंड नाही करायचं आहे, कोमटसारखं आहे असं हलकं. आता हे थोडे गुळाचे गुठळे आहेत, ते मी फोडून घेत आहे हाताने. आणि थोडंसं हाताला चटका पण लागत आहे मला, पण आपण लगेच ह्याचे लाडू वळवून घेऊया. आणि इतके छान असे लागतात ना चवीलाही. काही जास्त बाहेरून आणायची गरज नाही, सर्व साहित्य घरातच असतात आपल्या. हे सर्व. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हिवाळ्यात तुम्ही हे लाडू अवश्य बनवा व रोज एक खाल्लात तरी खूप ताकद असते ह्याच्याने. लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता. बघा, छान मस्त आपले लाडू असे बांधले गेलेले आहेत. आणि आतून तुम्हाला मी दाखवणार आहे किती मस्त असे दाणेदार झालेले आहेत बघा. आणि ह्याची टेस्ट अजून वाढवण्यासाठी मी ह्याच्यात जेव्हा ड्रायफ्रूट वाटून घेतले, त्याच्यात मी 3 वेलचीही वाटून घेतलेली आहे. बघा, छान मस्त आपले लाडू तयार झाले.